जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। धन्य धन्य हो प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला। श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं वाचन करता करता आज आपण शेवटच्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. खरं या अध्यायानं शेवट नसतोच, पण तरी काहीतरी मर्यादा असते, तर ती मर्यादा म्हणून 40वा अध्याय आपण आता या नाथांच्या वाचायला सुरुवात करतो आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिन गोड व्हावा ही आपण प्रभूचरणी प्रार्थना करूयात. आणि आपण ही जी वाचन सेवा मागच्या अनेक दिवस करत आहोत, जवळपास 40 दिवस आपण ही वाचन सेवा करत आहोत. तर या वाचन सेवेने संपूर्ण समाज नारायण जो आहे, तो संपूर्ण समाज नारायणाचे आशीर्वाद सुद्धा आमच्या या वाचनाला लाभावेत आणि संपूर्ण समाजातल्या सगळ्या अडचणींचं निराकरण व्हावं. संपूर्ण समाजाच्या सगळ्या आर्थिक चिंता, शारीरिक व्यथा आणि संपूर्ण दोष सगळे निघून जावेत. आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व दोषांपासून मुक्ती व्हावी. संपूर्ण समाज आनंदी व्हावा. संपूर्ण समाज एकमेकांशी अतिशय आनंदाने वागावा. समाजामध्ये संपूर्ण शांतता लाभावी. समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा. समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार व्हावा. समाजामध्ये आचरणाचा प्रसार व्हावा ही श्री नवनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या या शेवटच्या 40व्या अध्यायाच्या वाचनासाठी मी या ठिकाणी प्रारंभ करतो. संपूर्ण देवता तुम्ही महिनाभर आम्हाला वाचन केलं, महिनाभर आमचं सगळ्या श्रोत्यांनी अतिशय अप्रतिम असं श्रवण केलं, त्याच्याबद्दल तुम्ही धन्यवाद. आणि या वाचनामध्ये काही जर चुका झाल्या असतील तर त्या संपूर्ण चुका माझ्या आहेत, त्याच्याबद्दल मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. आणि या ग्रंथसेवेसाठी मला ज्यांनी ज्यांनी संधी दिली त्या सगळ्यांचे शतशः धन्यवाद देतो. संपूर्ण विश्वामध्ये एक शांती लागो, संपूर्ण विश्वामध्ये शांती लाभो आणि सध्या ज्या विवंचना चालू आहेत त्या सगळ्या विवंचना संपूर्ण दोष नष्ट होऊन सर्व विश्वामध्ये शांती मिळो अशी मी या नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता या अध्यायाच्या वाचनासाठी प्रारंभ करतो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा, रुक्मिणी कांता, दीनबंधो अनाथनाथा. पुढे ग्रंथ बोलवी, मागील अध्यायी रसाळ वचन. तुवा बोलविले कृपे करून, स्वर्गी चरपटी नाथे जाऊन. इंद्राचा गर्व हरिलासी, हरिहरांची जिंकुनी कोटी. पुढे लोभाची भेटी, गमन कळा नारद होटी. प्राप्त झाली महाराजा, उपरी मणिकर्णिकेचे करून स्नान. पुढे पातले पाताळ भुवन, घेऊनी बळीचा गौरवमान. वामनाथे भेटला, भोगावतीची करुणी आंघोळी. पुन्हा पातले भूमंडळी, यावर ते कथा पुढे कल्होळी. नवरसाते वाढिका, असो आता रमारमण. ग्रंथाक्षरी बैसला येऊन, तरी पुढे श्रोती सावधान. कथा रस घ्यावा की इंद्रचरपटीने जिंकला. वैभवे मशका तुल्य केला, तरी तो विस्मयावान खोचला. खडतरपणी हृदयात, मग जो गुरु वाचस्पती. परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती, सहस्रनयन तया प्रती. घेऊन या बैसलासे देवमंडळात सहस्रनयन. घेऊनी बैसलासी कनकासन, जैसा नक्षत्र्य रोहिणी रमण. अति तेजे मिरविला, ऐशा रीती पाकशासन.
बैसला सेवुनी सभास्थान मग बृहस्पतीसी विस्मय रत्न चरपट प्रताप सांगत असे. अहा वय धाकुटे सान स्वरूप परी अर्का समान थोर प्रताप हरिहरादी करुणी लोप स्थापुनी गेला आपुलेची तरी वाताकर्षण विद्या सबळ देव दानव झाले निर्बळ नाथ पंथी हे महाबळ आतळले कैसे कळेना तरी याते करुणी उपाव साध्य करावी इतुकी ठेव या कर्मासी कोण लाघव स्वीकारावे महाराजा की तयाच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मे तोषवुनी सर्व कर्म महीवरी मिरवावे असो या परी यत्न करून भेट घ्यावी त्या गवसून परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा तरी उगिलीच घेऊनी सदृढ भेट अर्थ वदावा तयासी निकट परी काय चाड आमुची अलोट कार्यार्थी भीड कोणती तरी भिडेचे उपजे पण उजेड पडेल दासत्वे करून तया मागे रानोरान अपार मही हिंडावी तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपान व्हाळी अमरपुरीची देवमंडळी तेजोयुक्त होईल म्हणाल ऐसे कासयान हा विपर्यास येईल घडोन तरी मही होता पुण्य पावन आसन माझे घेत असे तरी मी येथे सावधान करुणी रक्षितो आपुले आसन तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मज लागी ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाथाप्रती येथेची आणावे महायत्ने तरी तो यत्न म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेवोनी यावे स्वर्गासी मग तो येथे आल्या पाठी दावोनी भक्तीची अपार कोटी मोह उपजवोनी नाथा पोटी कार्य साधुनी घेईजे ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज उपरी म्हणे महाराज कोण पाठवू पाचारया यावरी बोलते कचतात हे महाराज अमरनाथ मच्छिंद्र पिता अष्टवसुंद उपरीचर नामे मिरवितसे उपरीचर जाता महितळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी सांगुनी त्या ते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधील तरी त्या ते पाचारून कार्य यज्ञाचा वदुनी काम विमान यानी आरूढ करून पाठवावा महाराजा या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवोनी तुवा त्याते तुष्टचित्ती मिरवावा तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोट संगमिता पात्र अलोट प्रेम तोय भरले असे तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्तिका मुक्ता फळ तुते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया मग तो मुक्त अविंध विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी मग ते रत्न कर्ण विधी स्वीकारी का महाराजा ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्र नयन मग रथी मातली पाठवोन उपरी चरा पाचारी उपरी चर येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात उदेली करू सोम मखाते पूर्ण करी आता तू तरी विमान यानी अकरोनी आरोहण जाऊन या पाही मच्छिंद्र नंदन उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी तव ते आर्या भावारथिद मेळवुनी आणि अमरपुरीत सोममखाते सकळ कृत्य तया हस्ते संपादू अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुनिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत बद्रिकाश्रमी जालंधर अडवंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला तात मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसू भेटून बैसला सकळामध्ये वेष्टून म्लानपणी कार्यरत्न
अमरांचे सांगतसे म्हणे महाराजा हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्थ बहुतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले मग जालंधर कानिफना का चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडवंगी गोपीचंद रायादी अन्यजोगी आरूढ झाले विमानी गौडबंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली उपरी विमानयानी होऊन पहाते झाले वडवाल ग्राम तिथे ते वडसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी तेथुनी भरतुरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या व्योमे तो गौतम तिरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरला असे या परी तीर्थ करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी अवंतिसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा तेथुनी पुण्य मानव देशी विटग्राम नामाने पहाते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारा सहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्धां समवेत अमरपुरी पातले विमान येता ग्रामद्वारी सामोरा आला वृत्रारी परम गौरवनी वागुत्तरी चरणावरी लोटला सकळा करुणी नमना नमन नेद सदना सहस्र नयन आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे ठाकले मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थावा मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवळ पाळा ऐकमात सिंहल द्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छायाभरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच उपरीचर व सुगंधर्वये घेऊन पाहते झाले अटव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला दंपत्य वैसवनी सहस्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जण स्वाहा म्हणून कुंडी टाकीती परी किलो तळे ते सीमे आत अटव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राते आठवला मग पाचारोनी उपरीचरतात मच्छिंद्र म्हणे जी वसुसमर्थ सिंहल द्वीपी मीननाथ कवणग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित तरी किलो तळे सहित मीननाथ पाचारितो आताची मग उपरीचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथासह किलो तळारत्न पाचारुनी एक क्षण भेटी केली उभयता परमस्नेहाने क्षण एक काही वाहवले मोहप्रवाही उपरी दारा सुत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगी नाथ मिरवीत बैसविले समुदायात यज्ञ आहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र जती पुत्र मोह धरुनी विखी अभ्यासते वैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्रासी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपरीचर वसु बैसवोनी पहावा अर्थ सुरसु ऐसे बोलता प्राज्ञ विशेषु अमरपाळ समजला मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निजदृष्टी विलोकी सर्व पदार्थ आणवोनी आपण मग अंगे झिजवी शचीनंदन उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी खाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिणले तयाचे चरण
निज हस्ती चुरितसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राणसांडी करावी येरीकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासीत तो समय जाणून सापेक्ष इंद्र मयूर वेशे नटलासे निकडतरू शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्रजपती वाताकर्षण लागले दैवे सर्व तपरहाटी सकळ लाधली हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वातप्रेरक अस्त्र लागले ऐसी विद्या होता सघन परम हरुषला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासीत तववरी असो हवन अर्पण आहुती मग पावनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे वैसला मग पूजा करुनी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजिला अंग वस्त्रभूषणे चांग देऊनिया गौरविले सकळा बैसवोनी कनकासनी उभा राहिला जोडोनी पाणी सर्वांसी वदे म्लानवदनी नाथवचन माझे परिसा माते घडला एक अन्याय तरी आपण सहन करा समुदाय म्या मयूर वेश धरुनी माये अभ्यासिले विद्येते मीन जतीचा प्रताप गहन मद सापडले विद्यारत्न तरी आपुला वर त्याते देऊन सनाथपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांसी समजले तस्करी कृत्य मग ते कोपुनी परमचित्तात शापवचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकवावया कारण तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरीचर वसु वाचस्पती गौरवोनी अपार युक्ती तुष्ट केले चित्ताद म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्षे तपे आचरिता विद्या फळेल तत्वता परी नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल ऐसे बोलुनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरुनी महिवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरमिती या उपरी किलोतळे ते मच्छिंद्र जती पुसोनिया चालिला मग किलोतळेचे नमन अवर्णे आहे अनुष्ठान नेत्री प्रेमबिंदू आणून बोळविले नाथासी सवे घेऊनी मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोहोचवनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षती सिद्ध 3 निर्मिले तयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती येरीकडे अमरनाथ लक्षुनिया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तप निश्चित तीव्रपणी आचरला परिते आचरिता तीव्रपणी मंत्र प्रयोगे सोडी पाणी तेणे सरिता लोट लोटुनी भीमरथी ते भेटिले ते मणिकर्णिकेचे जीवन आणले होते कमंडलू भरून परी इंद्रहस्ते प्रवाही होऊन इंद्रायणी पडिले ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करी तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरविले नाथ मग येऊनी आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानिफा जती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जानपीर जो जालंधर जती गर्भगिरी नांदतसे त्याहुनी खालता गैबी पीर तो गहनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की विटग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ गुप्त अद्यापी करिताती
भरतरी राहिला पाताळ भुवनी, मीननाथ गेला स्वर्गाला गुणी, गिरनार पर्वती गोरक्ष मुनी, दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात, विमान पाठवूनी मैनावती ते, घेऊनी विष्णू गेलासे पुढे 84 सिद्धापासून, नाथ पंथ मिरवला अतिसामर्थ्याने, येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवड. प्रथमाध्यायी गणपती स्तवन, सुंदरपणी मिरविले उपरी सांगुनी रेतक्षिती, आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती, तो बद्रिकाश्रमा प्रातपाती तपा लागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून, तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्री नंदन, विद्यार्णव केला अनुग्रह देऊन, उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन, सिद्ध्यर्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठण, अपार धन लाभेल संसारी जाण, विजयलक्ष्मी पाठी बसून करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती, युद्ध करुनी उपरांती ऐक्यचित्त झाले असे. याचे झालिया पठण, शत्रू होतील क्षीण, मुष्टी विद्या साधन तया होत सर्वथा. मुष्टी बाधा झाली असोन, उपकार होईल तियेने, मूर्तिमंत मारुती करुनी रक्षण, राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समजता, रणी जिंकोनी वसुसुता, ज्वालामुखी भेटिली. तो अध्याय नित्य पठण करिता, चुकेल कपटाची बंधन व्यथा, शत्रू पराभवोनी सर्वथा, निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायीचे कथन, भूते घेतली प्रसन्न करून, अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठण, भूत संचार नोहे त्या घरा कारण, आले असता जाती सोडून परमत्रासे करुनिया. सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ, युद्ध करुनी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्रेती. तो अध्याय नित्य करिता पठण, शत्रु लागे पडे मोहन, निष्कपट तो करुनी मन, किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीर भद्र केले ऐक्यता, उपरी स्वर्गा पासाव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नोहे 84चे व्यथा, झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील. जखीण भयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी, एक मंडळ त्रिकाली अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे. आठवे अध्यायी सकळ कथन, पाशुपतरायासी रामदर्शन, रणी मित्रराज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपुला सखा देशावरता, तो गृहासी येऊनी भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की. नववे अध्यायी कथन, गोरक्षाचा होवनी जन्म, उपरी सेवनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता ऐकता, साधेल विद्या इच्छिल्या अर्था, ब्रह्मज्ञान रसायन कविता, सवदा विद्या करोनी राहे. दशम अध्यायीचे कथन, स्त्री देशी मच्छिंद्र नंदन, अंजनी सुत अर्थी पाठवोन, अर्थ किलोतळेचे पुरविले. एकांती बसुनी अनुष्ठान, संजीवनी पाठ करी गौरनंदन, गहिनी नाथाचा झाला जन्म, कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठण,
स्त्रियांचे दोष जातील कपटपण, मुले वाचतील होता जाण, जगी संतती मिरवेल, उपरी गृहद्रव्यांच्या यज्ञात, उदय पावला जालिंद्रनाथ, तो 11 अध्याय पठण करिता नित्य अग्निपीडा होईना, आणि जयाचे धवळारात, पूर्वीचा काही दोष असत, तो जाऊनी संपत्ती विशेषाते, संतती सह भोगील की. 12व्यात हे कथन, जालिंदरे गुरु केला अत्री नंदन, उपरी कानिफाचा होऊनी जन्म, विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठण, क्षोभन पावे कोणी देवता जाण, क्षोभित असल्या होतील शमन, सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ, होऊनी केले अचल सनाथ, ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण, स्त्री हत्येचे दोष सघन, त्यांचे होऊनी सकळ निरसन, उद्धरील पूर्वजा. 14 अध्यायी कथन, गर्तेत झाली जालिंदर गोपीचंदान, स्त्री बोले घातले नेऊन, गुप्त निशिमा झाली. तो अध्याय पठण करिता असेल बंद कारागृही व्यथा, तरी त्याची होईल मुक्तता, निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन, कानिफा मारुतेचे युद्ध कंदन, उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य, घरचे दारचे कलह नित्य कृत्य, शांती पावोन सर्व सुखात, निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते, तरी तो अध्याय वाचिता नित्या नित्य, दुःस्वप्नाते नाशील. 17 अध्यायी कथन, जालिंदर काढिला गर्तेतून, उपरी नाथाची दीक्षा घेऊन, गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठण करिता, योग साचेल योग आचरता, दुष्ट बुद्धी जाईल सर्वथा, सुपंथ पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन, बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन, तपपूर्ण भगिनी उठवून, तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठण करिता, ब्रह्महत्या नासेल सर्वज्ञ, पूर्वज कुंभी पाकी असता, सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण, भेटला मारुती श्री राम प्रीतीने, तरी तो अध्याय करिता पठण, तया मोक्षार्थे साधेल की. 20व्यात अद्भुत कथन, श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण, गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन, स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठण करिता गोड, लागले असेल अत्यंत वेड, तरी ती चेष्टा जाऊनी धड, होऊनी प्रपंच आवरेल. 21व्यात स्त्री राज्यातून, मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने, नाना परी बोधुनी मन, दुष्ट कर्मा ते निविटले. तो नित्य अध्याय पठण करिता, नासेल बहुजन्माची गोहत्या, निष्कलंक होऊनी चित्ता, तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरठी ग्रामी, गोरक्षे मीननाथा मारुनी, पुन्हा उठविला मंत्रे करुनी, मच्छिंद्र मोहे करुनिया. तरी तो अध्याय नित्य पठण करिता, पुत्रार्थिया पुत्र दत्वता, तो होईल विद्यावंत, विद्वज्जना मान्यकी. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे, आणिक केला तेथे उत्सव, तरी तो अध्याय पठण नित्य भावे, करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे वरुणी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठण करिता नित्य, बाळ हत्या नासेल. बाळ हत्या जन्मांतरी, तेने समस्त वांध होती नारी, तरी ते नासेल संसारी, सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन, रासभ झाला शापे करून,
तरी तो अध्याय केलिया पठण शाप वचन बाधेन आणि मानवा विण दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काय पतिव्रता कामना पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम भर्तरी सुत एक चित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठण गोत्र हत्या जाती नासून पोटी पाठी शत्रू संतान न राहे होनिया. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठण पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयांची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठण त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदा रत सेवेसी. 29व्या अध्यायीची चरित्र भर्तरी होऊनी विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठण करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पढता कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमदेही संचरोन 12 वर्षे राज्य करोन रेवतीसी पुत्र दिधला. त्या अध्यायाचे करिता पठण आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महिवरती उतरले. तरी ती कथा करिता श्रवण पठण धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी कळा दावून गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठण जाणे कोणत्या कार्या करण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठण महासिद्ध येईल उदरा कारण 42 करुणी उद्धरण गातील आख्यायन लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला त्राता तयाची मातेसी. ती कथा करिता श्रवण पठण सर्प वृश्चिक दंश जया कारण झाली या विषाचे उत्तीर्ण श्रवण केली या अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत उपरी विद्या बळे मच्छिंद्रनाथ जिंकियेले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठण सदना न लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा घेऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावरी धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठण होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहरादि देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठण तो युद्धा जाता तपोधन शस्त्रवाण पावोन जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्व नाथांते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन
विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठण करिता लाभेल सर्व इच्छिला अर्थ यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल 39 फलार्थ तोची प्राप्त तदर्थ की 40वा एक परिस की कामधेनू कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन जो निंदक याते दावील निंदून तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयागार परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या की निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठण करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुनी उगलेची घरी ठेवा विश्वास धरुनिया या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अतिपवित्र दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले पठण करिता षण्मास मिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठण करुनी पहावे या उपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करुनी ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल एक कुसुम झोकुनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुनी पहावा चमत्कार चांग नवनाथ ओढवुनी अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंडी सुत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त जाहला तरी ओव्या सर्वनेमस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या अध्याय वाचावया न बनेल ज्यासी तरी अध्यायातील एक ओविसी पठण करुनी नाथमान नामासी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असो तो चिरंजीव इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथांते धुंडी सुत मालू नरहरी हेची विनवित की श्रोते असो तो सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर 44 तमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हर हर महादेव। श्री नवनाथ नारायण रूपी समस्त श्रोत्यांना माझा आता साष्टांग नमस्कार आणि सगळे श्रोते सगळ्या प्रकारे सुखरूप राहोत ही श्री नाथांचरणी प्रार्थना।
नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता. सर्व श्रोत्यांना माझा साष्टांग नमस्कार. अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वर. श्रोतेरूपी समस्त नारायणांना माझ्याकडून चूक झाली असेल तर मी माफी मागतो. आणि आता समाजामध्ये जे काही कोरोनारूपी राक्षसांचं दहन होऊन जाऊ देत आणि सर्व समाज आनंदी हो ही श्री नवनाथ चरणांची प्रार्थना करून मी आपली रजा घेतो.